या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेतं म्हणजे शेतकरी नाही तर शासनच भिकारी आहे, स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची गल्लत। मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम, शासन भिकारी असल्याच्या कोकाटेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची तंबी। राज्याला भिकारी म्हणणं असंवेदनशीलतेचा कहर, खासदार सुप्रिया सुळेंकडून कृषी मंत्री कोकाटेंच्या वक्तव्याचा निषेध, मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनाम्याची मागणी। जाहिरात स्किप करायला 42 सेकंद लागतात का? व्हिडिओबाबत कोकाटेंच्या स्पष्टीकरणानंतर रोहित पवार आक्रमक, तर रोहित पवार जास्त हुशार, मला जाहिरात स्किप करायला वेळ लागतो, कोकाटे संतापले। राजीनामा द्यायला मी विनयभंग किंवा चोरी केली नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। सभागृहात रम्मी खेळतानाच्या व्हिडिओचा विषय किरकोळ, असंही कोकाटे यांचं मत। मला रम्मी खेळता येत नाही, सभागृहात रम्मी खेळलो हे सिद्ध झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, कोकाटेंचं आव्हान। तर व्हिडिओ काढणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचाही इशारा। कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही, फडणवीसांची तीव्र नाराजी। तर आपण 25 वर्षापासून विधानसभेत नियम कायदे समजतात, मीडियावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य असावं, कोकाटेंचं भाष्य। कोकाटे यांनी विनाकारण विषय वाढवू नये, दिलगिरी व्यक्त करावी, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा सल्ला। देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट, फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाही तसा प्रश्न पडतो। महाजनांच्या संकल्पनेमधून साकारलेल्या महाराष्ट्र नायक या पुस्तकात शरद पवार यांच्याकडून गौरवाचे उद्गार। फडणवीस प्रामाणिक आणि हुशार, भविष्यात त्यांना केंद्रात मोठी संधी मिळण्याची शक्यता। वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गडचिरोलीमध्ये कार्यक्रम, फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन। जंगलातील बंदुकीचा बॉम्बात संपतोय, बोटावर मोजण्या इतकेच लोक आता जंगलात, त्यांनी शस्त्र टाकून मुख्य धारेमध्ये यावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माओवाद्यांना आवाहन। महाराष्ट्र पोलीस हनीट्रॅप प्रकरणाचा नाही तर पेनड्राईव्ह आणि सीडीचा शोध घेत आहेत, संजय राऊतांचा दावा। तर प्रफुल्ल लोढा, छोटा मासा मोठा मासा, मंत्रिमंडळात राऊतांचा महाजन यांच्यावर निशाणा। हनीट्रॅप प्रकरणामधला आरोपी प्रफुल्ल लोढाच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल, पतीला नोकरी देतो सांगत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप। कल्याणमध्ये खासगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण, डॉक्टरांच्या भेटीसाठी थोडा वेळ थांबा असं सांगताच तरुणाकडून लाथाबुक्क्यानं मारहाण, मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल। गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो, मुख्यमंत्र्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा, सावली डान्सबारवरून आरोप करत अनिल परब यांची मागणी। अनिल परब यांच्यामध्ये हिंमत असल्यास योगेश कदम यांचा राजीनामा घेऊनच दाखवा, रामदास कदमांचं आव्हान। डान्सबारशी काहीही संबंध नसल्याचं म्हणत कदम यांनी आरोप फेटाळले। वाशिममधील मुसळधार पावसानंतर पैनगंगा नदीला पूर, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान। तर बुलढाण्यामध्ये सुद्धा पुराचं पाणी घरामध्ये शिरलं, साहित्याचं नुकसान। शेतकऱ्याची व्यथा सरकारपर्यंत पोहोचणार का? पीक विमा योजनेचे ट्रिगर काढून शेतकऱ्याला मृत्यूच्या सरणावर सोडू नका, वाशिममधील शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर करत आमदार रोहित पवार यांचं आवाहन। शुभांशु शुक्लांना पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्याचं प्रशिक्षण, शुभांशु शुक्ला 18 दिवस अंतराळामध्ये राहिले, त्यांचा अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। भारतीय हवाई दल सप्टेंबरपर्यंत MiG-21 लढाऊ विमानं टप्प्याटप्प्यानं बंद करणार, MiG-21 ची जागा आता स्वदेशी तेजस लढाऊ विमान घेणार, संरक्षण अधिकाऱ्यांची माहिती। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।